नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कुणाकुणाचं योगदान होतं यावरून सातत्याने टीका टिप्पणी करण्यात येते. प्रामुख्याने उभाटा शिवसेनेकडून, त्यांच्या प्रवक्त्यांकडून हा प्रश्न नेहमी विचारला जातो की जनसंघाचं, भाजपाचं काय योगदान होतं त्या चळवळीत. त्या मुद्द्यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतमतांतरं असतील. त्यावरून प्रत्येकजण आपापले दावे प्रतिदावेही करेल. पण त्या वादात जाण्याची आज अजिबात आवश्यकता नाही, कारण वर्तमानात काय स्थिती आहे याला सगळ्यात अधिक महत्त्व आहे. शिवसेना उभाटाकडून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल किती दावे केले तरी त्या आंदोलनाबद्दल लोकांच्या मनात आजही अभिमान आहे, कौतुक आहे. लोक तो इतिहास विसरलेले नाहीत. त्यात बलिदान दिलेल्यांबद्दल लोकांच्या मनात आदरही आहेच. पण त्यावर तर आजचं राजकारण खेळता येणार नाही ना. दुर्दैवाने उभाटा असो की काँग्रेस यांनी याच सगळ्या गोष्टींवर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. वर्तमान काय आहे, काळ बदलला आहे याचं भान त्यांना राहिलेलं नाही. आम्ही स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी होतो, त्यामुळे आताही आम्हाला त्याच आधारे निवडून द्या असं म्हणणाऱ्यांना लोक निवडून देत नाहीत. ते काँग्रेसच्या बाबतीत घडलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीत कुठे होता असे वायफळ सवाल विचारणाऱ्यांना लोक धडा शिकवतात. आताचं काय ते बोला हा लोकांचा प्रश्न असतो. गेल्या काही निवडणुकात लोकांनी याचंच उत्तर अगदी सविस्तर दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपा NDAला धक्का बसला हे खरं असलं तरी त्यामुळे जनमानसातील विश्वासाला तडा गेलेला नव्हता. हे विविध राज्यातील निवडणुकांचे निकाल सांगत असतात. महाराष्ट्रात तेच घडलं. लोकसभा निवडणुकात यश मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांना सपाटून मार खावा लागला. त्यानंतरच्या महानगरपालिकांच्या निवडणुकातही तीच गत मतदारांनी या विरोधकांची केली आणि सोमवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकातही जनतेने तेच उत्तर दिले. महायुतीला या निवडणुकातही दणदणीत यश मिळालं. यावरून आता आरोप होतील की निवडणुकीत सगळा घोळ करण्यात आला, EVM मशीनमध्ये गडबड होती वगैरे वगैरे. पण किती वेळा हे कारण सांगून वेळ निभावून नेता येईल? शेवटी काम कोण करू शकेल, कुणामध्ये काम करण्याची क्षमता आहे हे लोक पाहत असतातच. महाराष्ट्रातील विधानसभा, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकात भाजपाने दणदणीत यश मिळवलं. विधानसभा निवडणुकीत तर भाजपाने 132 आमदार निवडून आणले. एवढे आमदार त्यांनी यापूर्वी कधी जिंकले नव्हते. महानगरपालिकांच्या निवडणुकात 29 पैकी 22 महानगरपालिकांवर भाजपाचा झेंडा फडकला. पण त्यात विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकाही त्यांनी जिंकली. 2017च्या पालिका निवडणुकीत त्यांनी त्याची चुणूक दाखवली होती. पण तेव्हा एक संध शिवसेनेने 2 नगरसेवक जास्त जिंकल्यामुळे आपलाच महापौर हवा असा हट्ट धरला. पण यावेळी भाजपाने ती महानगरपालिका त्यांच्याकडून खेचून घेतली. त्या निवडणुकीत प्रचार काय झाला होता तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार असल्याची नेहमीसारखी आवई उठवली गेली. गुजराती मराठी असा वाद निर्माण केला गेला. मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे अशी भीती दाखवण्यात आली. मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक असं चित्र निर्माण केलं गेलं. पण हाती काय लागलं? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंना एकत्रित बरं यश मिळालं, पण पालिका हातून गेली. त्या महानगरपालिकेवर रितू तावडे या मराठी महापौर बसल्या. त्या पण भाजपच्याच आहेत. यावरून हे स्पष्ट झालं की जनतेला इतिहास माहिती आहे, पण वर्तमानातही जगायचं आहे. केवळ इतिहास सांगून वर्तमानात काही न करणाऱ्यांकडे जनता ढुंकूनही बघत नाही. याचं या निवडणुका उत्तम उदाहरण आहेत. मेहनत कोण घेतोय, कष्ट कोण उपसतोय, कुणाकडे व्हिजन आहे, कोण फक्त तोंडाच्या वाफा दवडतोय याकडे जनता अत्यंत बारकाईने पाहत असते. कुणाला निवडायचं याचं जनतेला चांगलं ज्ञान असतं. तेच जनतेने मतदारांनी केलेलं आहे. महानगरपालिका निवडणुकातही महायुतीचेच महापौर विविध ठिकाणी बसले. जिल्हा परिषदेतही भाजपाने जवळपास 200पेक्षा अधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांचे राष्ट्रवादी यांनीही 150पेक्षा अधिक जागा जिंकल्यात. तिघांनी मिळून 731 पैकी जवळपास 550 सदस्य जिंकून आणले. महाविकास आघाडीतील 3 पक्षांना मिळून 120 सदस्य निवडता आले. हे कशाचं द्योतक आहे? यावर पुन्हा एकदा घोळ, निवडणूक आयोगाची हात मिळवणी वगैरे आरोप करता येतील. पण लोकांना हे आरोप आता तोंडपाठ झालेत. त्यांनाही काम करणारे कोण आणि न करणारे कोण यातला फरक चांगला कळतो.
भाजपाने या तिन्ही निवडणुकात जे यश मिळवलं ते मेहनत, संघर्ष, रणनीती या जोरावर मिळवलं. भाजपा जिंकली तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी भीती दाखवली जात होती, पण तसं होत नाही हे मतदारांना चांगलं ठाऊक आहे. म्हणून त्यांनी मुंबई महानगरपालिका भाजपाच्या हाती सोपवली आणि अवघा महाराष्ट्रही भाजपालाच दिला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी कुणी काय केलं याचा किस काढण्यापेक्षा लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र कोण जिंकू शकतो हे दाखवून दिले. विधानसभा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या तिन्ही ठिकाणी नंबर 1 भाजपाच ठरला. विरोधकांमध्ये नसलेला उत्साह, तळागाळात काम करण्याची नसलेली तयारी यामुळेच त्यांना अपयश पाहावं लागलेले. उबाटा, मनसे यांनी मुंबई महानगरपालिकेत युती केली खरी, पण त्यापलीकडे इतर महानगरपालिकात त्यांची स्थिती दयनीय राहिली. मग याला निवडणूक आयोगाला जबाबदार धरायचं, EVMवर खापर फोडायचं की आपल्या नाकर्तेपणाला दोष द्यायचा हे ठरवायला हवं. आपले वडील चोरले, आपला पक्ष चोरला याचंच राजकारण झालं. मराठी माणसाच्या नावावर राजकारण झालं, पण त्यातून विजय मिळत नसतो हे मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एका वादाला तोंड फुटले. उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गाण्यावर गायन आणि नृत्य सादर करण्यात आल्याने वाद निर्माण झाला. 26 जानेवारी रोजी झालेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात पाकिस्तानमध्ये लष्करी प्रेरणादायी गीत म्हणून ओळखलं जाणारं ए मर्द ए मुजाहिद तेरी ललकार क्या है हे गाणं सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित शैक्षणिक वातावरणात अशा प्रकारचं गाणं सादर झाल्याने देशविरोधी भावना पसरवल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. तशा पद्धतीचा व्हिडिओसुद्धा जाहीर झालेला आहे. तक्रारदार गोपाळ कलाने यांनी या गाण्याचं वर्णन जिहादी स्वरूपाचं असं केलं असून पाकिस्तानमध्ये त्याला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे आणि 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान हे गाणं वापरलं गेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या शालेय कार्यक्रमात या गाण्यावर गायन आणि नृत्य सादर होणं अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत त्यांनी तीव्र निषेध केलेला आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी ही मोठी चूक केलेली आहे. यामुळे लहान मुलांच्या मनात देशनिष्ठेबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो असा आरोपही करण्यात येतोय. स्थानिक पातळीवरील संताप सोशल मीडियावरही उमटतोय. दोषींवर कारवाईची जोरदार मागणी होते. भाजप नेत्याकडून तक्रार दाखल केल्यानंतर उमरखेड पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आणि या घटनेला देशद्रोहाचं कृत्य ठरवलेलं आहे. त्यांनी शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या कृत्यामुळे राष्ट्रीय स्वाभिमानाला धक्का बसतो. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी करण्यात येते. पोलीस तपास या संदर्भात सुरू आहे. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केलेली आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील सांस्कृतिक संवेदनशीलतेवर नव्याने चर्चा सुरू झालेली आहे. कार्यक्रमाला परवानगी कशी देण्यात आली, त्यात कोण सहभागी होतं याची सखोल तपासणी केली जाणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलंय. ही घटना खरोखरच गंभीर आहे. आपण जे कार्यक्रम सादर करतो त्यामागे नेमकी काय भूमिका आहे, मुलांना नेमकं काय शिकवायचं आहे याचं भान नको. आधीच वंदे मातरमवरून सातत्याने वाद निर्माण होत असतो. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही असा इशारा अनेक मुस्लिम नेते देत असतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानी प्रेरणागीत भारतात आणि ते एका शाळेत सादर होत असेल तर त्यातून संदेश काय द्यायचा आहे असा प्रश्न उपस्थित होतो. या शाळांमध्ये खरोखरच कोणते प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना देशभावना शिकवली जाते की आणखी काही शिकवलं जातं याचाही विचार व्हायला हवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.